गडचिरोलीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, नगर परिषद कार्यालय आणि चामोर्शी मार्ग पाण्याखाली. सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारंबळ. मुसळधार पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेचं पटांगण पाण्याखाली. गडचिरोलीतील पूरस्थितीचा वाहतुकीला मोठा फटका. जिल्ह्यातील तब्बल 8 प्रमुख मार्ग पाण्याखाली. 8 मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद. गडचिरोली धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील रांगी नाल्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद. गडचिरोलीतील ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शहरातल्या सखल भागामध्ये साचलं पाणी. खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. पुरात अडकलेल्या एका कुटुंबातील तिघींना वाचवण्यामध्ये गडचिरोलीमधील बचाव पथकाला यश. नदी आणि नाल्याच्या मधोमध अडकल्या होत्या 3 मायलेकी. एसडीआरएफच्या पथकानं बोटीच्या मदतीनं केली सुखरूप सुटका. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. कुरखेडा, धानोरा, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यांमधील शेतीला पावसाचा फटका. पाऊस सुरूच राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर. अवघ्या 24 तासामध्ये जिल्ह्यातील 44 पैकी 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. 18 मंडळांमध्ये मुसळधार तर 21 मंडळांमध्ये अतिमुसळधार पाऊस. नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. अमरावतीच्या मेळघाटातील धारणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. सिपना नदीला पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. सकाळपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. शहरातील सखल भागामध्ये साचलं पाणी. अनेक रस्ते झाले जलमय. कडक उन्हानंतर दुपारी भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. तुमसरमध्ये तासभर पडलेल्या पावसानं सखल भागात पाणी. हवामान विभागाकडून भंडाऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसानंतर भंडाऱ्यातील 5 मार्ग पाण्याखाली. भंडारा ते कारधा मार्ग वाहतुकीसाठी बंद. साकोली तालुक्यातील लवारी ते सेंदूर वाफा मार्गावरील नदीच्या पुलावरून पाणी. नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास न करण्याचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 5 इंचांवर तर जिल्ह्यातले 38 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीची इशारा पातळी वाढली. नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना. कोल्हापुरातील राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धबधबा पूर्ण क्षमतेनं ओसंडून वाहतोय. साधारण 100 ते 150 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना खुणावतोय. सांगलीतील कोयना धरणातून आणि शिराळा तालुक्यातील वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग. परिणामी कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढला. साताऱ्यातील कोयना धरण 84 टीएमसी भरलं. धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. धरणातून पाण्याचा विसर्ग. त्यामुळे सातारा, सांगली आणि जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. धरणातून 1,53,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातून 10,832 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरणातील पाणीसाठा 86%. नांदेडमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार. त्यामुळे गेल्या 10 वर्षांमध्ये प्रथमच पैनगंगा नदीवरचा सहस्रकुंड धबधबा प्रवाहित. सद्यस्थितीमध्ये सहस्रकुंड धबधब्याचं रौद्ररूप दिसतंय. धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी. गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले. 1,27,256 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं उडवली दाणादाण. अनेक भागामध्ये नदी नाले वाहत आहेत दुथडी भरून. माहूरकुडाजवळच्या नाल्याला पूर आल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प. पुराचं पाणी सखल भागात आणि शेतात शिरलं. जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. मात्र मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर. परिसरातल्या अनेक गावातल्या विहिरी आणि बोअरवेलची भूजल पातळी वाढली.
गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नदी नाले तुडुंब, महागाव ते अर्जुनी मोरगाव या मुख्य मार्गावर असलेल्या माहूरकुडा जवळच्या नालेला पूर, मार्ग वाहतुकीसाठी बंद, शेकडो हेक्टर शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली। गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या पाणी पातळीत वाढ, धरणांमधील पाणीसाठा 88.48%वर, तर मोडकसागर, विहार आणि तुळशी तलाव 100% भरले। नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। 1 ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। पावसाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट। ओडिशातील भद्रक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। पावसामुळे वैतरणी आणि सालंदी नदीच्या पाणी पातळीत वाढ। जामनगर आणि भंडारी पोखरी भागामध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत। एनडीआरएफ आणि ओडीआरएफकडून बचाव कार्य सुरू। उत्तराखंड जिल्ह्यातील उत्तर काशी जिल्ह्यामध्ये भूस्खलन, डोंगरावरून दगड आणि मातीचा ढिगारा आला खाली। डोंगरावरून मोठमोठे दगड खाली आल्यामुळे भीतीचं वातावरण। उत्तर काशी ते कुपडा गावादरम्यान असलेल्या पुलाच्या खाली कोसळलं डोंगरावरून मोठे दगड। आसाममधील शिवसागर जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका। लोकांच्या घरात अजूनही पाणी, रस्ते जलमय झाल्यामुळे लोकांचे हाल। स्थलांतर केलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं, तर काही जण पुराचं पाणी ओसरेल आणि जनजीवन पूर्ववत होईल याची बघतायत वाट। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू। निलेश कोतकर या 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू। निलेश कोतकर यांच्या पत्नीनं पतीचा फोटो हाती घेऊन आंदोलन। दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी। माझं फक्त पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। माझी एवढी एकच मागणी आहे की माझ्या मुलीच्या भविष्याचा त्यांनी विचार करावा आणि माझ्या पण भविष्याचा विचार करावा। मलाही काहीतरी, कारण की ते गेल्यामुळे घराला आता हातभार लावणारं कोणीच नाही आहे, त्यांचे आई वडील सुद्धा आहेत। आम्हाला सगळ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि माझ्या पण भविष्याचा विचार झाला पाहिजे। नाशिकमधील खड्ड्याच्या प्रश्नांवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेचं महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन। महापौरांच्या दालनामध्ये जात घोषणाबाजी। वसई विरारमधील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून भाजप नगरसेवक आक्रमक। एसटीपी कामामुळे रस्त्यांची चाळण झाल्याचा आरोप। भाजप गटनेते अशोक शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। नगरसेवकांनी ठिय्या देत एसटीपीचं काम पाडलं बंद। जळगावमध्ये पाचोरा शहरालगत असलेल्या पुनगाव शिवारातील पर्यायी रस्ता बंद केल्यामुळे भर पावसात स्थानिकांचं ठिय्या आंदोलन। रस्ता तातडीनं खुला करून दुरुस्त करण्याची मागणी।